हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार अँड वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं नाईट किचन क्लिनिंग रुटीन तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तसं तर माझं किचन जे आहे ते मी रोज स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच क्लीन करते, पण आज रियांशच्या फुटबॉल क्लासमध्ये मॅचेस होत्या तर त्याच्यामुळे यायला लेट झालं, म्हणून फटाफट स्वयंपाक केला आणि लगेचच जेवायला बसलो. आणि किचनमधलं जे पसारा आहे तो तसाच आवरायचा राहिला, तर तो सगळा आवरायचा होता. तर चला म्हटलं की आज तुमच्या सगळ्यांसोबत माझं नाईट किचन क्लिनिंग रुटीन जे आहे ते शेअर करूया आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो आवडेल. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे किचन आवरण्यासाठी मी सगळ्यात पहिले जे उरलेलं अन्न होतं ते एका दुसऱ्या छोट्या भांड्यांमध्ये काढून घेतलं फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. आणि फ्रीजमध्ये जेव्हा पण तुम्ही कधी अन्न ठेवतात ना तर नेहमी त्याच्यावरती झाकण ठेवा, कारण की जेणेकरून त्या बाकी पदार्थांचा वास त्या पदार्थाला लागणार नाही आणि पदार्थाची चव जी आहे ती खराब होणार नाही. त्यानंतर मी इथे भांडे आवरून घेते आहे. मावशींना दुसऱ्या दिवशी द्यायचे जे भांडे आहेत ते पण विसळून त्यातलं खरकट बाजूला काढून घेते आहेत. आणि काही भांडे मला सकाळसाठी पण लागणार आहेत, कारण की सकाळी दीपकचा आणि रियांशचा दोघांचाही डब्बा मला लवकर बनवायचा असतो, ते दोघं लवकर जातात. तर अशा प्रकारे सगळे भांडे जे आहे ते विसळून घेते आहे. मावशींना द्यायचे भांडे वेगळे वॉश एरियामध्ये ठेवणार आहे आणि बाकी भांडे जे आहे ते मी इथेच वॉश करणार आहेत. तसे खरकटेही मी सगळं काही काढून घेतलं आणि ते जे आहे ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं आणि भांडेही बाहेर ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लागणारे जे भांडे आहे ते घासायला घेतले. का मला मावशी जे आहे ते 11-11:30 वाजता येतात, तोपर्यंत मला हे सगळे भांडे लागतातच लागतात. जसं चहाचे भांडे, पोळ्यांचा डब्बा, पोळपाट, टिफिन वगैरे, म्हणून मी हे रात्री सगळं काही घासून घेते. भांड्यांच्या पाठीखाली ना मी हे ड्रायशीट ठेवते की जेणेकरून भांड्यांचं जे पाणी आहे ते खाली पडत नाही आणि खाली जमीनही ओली होत नाही, कारण की किचन ओट्याला ना स्कर्टिंग नाही आहे, त्याच्यामुळे पाणी डायरेक्ट खाली पडतं. त्यामुळे ना मला ह्या ड्रायशीटचा खूप उपयोग होतो, पाणी बिलकुलही खाली पडत नाही. माझ्याकडे ना मार्बलचे हे 2 पोळपाट आहे की ज्यातला एक पोळपाट जो आहे तो मी चपाती करायला वापरते, तो दुसरा ॲज अ चॉपिंग बोर्ड म्हणून यूज करते. जो काही लाकडी पोळपाट असतो ना तो आपण कितीही साफ केला तरी त्याला फंगस येण्याची, बुरशी येण्याची दाट शक्यता असते, त्याच्यामुळे तो वापरणं टाळा. आणि तसेच चॉपिंग बोर्ड जो आहे तो प्लॅस्टिकचा वापरू नका, कारण की प्लॅस्टिक आपल्या आरोग्याला हानिकारक असतं. तुम्ही असं मार्बलचा पोळपाट वापरू शकतात किंवा आजकाल स्टीलचे पण चॉपिंग बोर्ड जे आहे ते अगदी इझिली मार्केटमध्ये मिळतात, तर ते वापरू शकतात. हे दोघंही पोळपाट मला खूप आवडतात, खूप पटकन साफ होतात आणि ते जड जरी असले तरी मला ते हँडल करायची सवय झाली आहे. माझी सगळी भांडे घासून झाले होते आणि मी भांड्यांची पाटी जी आहे ती खाली ठेवली. त्यानंतर मी गॅस क्लीन करायला घेतला. गॅस क्लीन करताना मी गॅसच्या ज्या जाळ्या आहे त्या मी रोजच रात्री ज्या आहे त्या धुवून घेत असते. आणि गॅसवरती मला थोडं पाणी टाकायचं होतं, कारण की आज डाळ बनवताना ना सगळं पाणी जे आहे ते कुकरमधून बाहेर उडालं, तर गॅस फार खराब झाला होता, म्हणून थोडं पाणी टाकून ठेवलं की जेणेकरून मला साफ करण्याला सोपं जाईल. स्वयंपाक करत असताना न कळत आपले खरकटे हात जे असतात ते मिठाच्या बरणीला, मसाल्याच्या डब्याला, तेलाच्या किटलीला नक्कीच लागतच असतात. पण ते जेव्हा आपण किचन ट्रॉलीमध्ये ठेवतो तेव्हा हे सगळे जे डबे आहेत ते नक्की पुसून घ्या. मी इथे हे पुसण्यासाठी वाईप वापरते आहे. हे किचन वाईप 8-10 दिवस आरामात चालतात, धुवून वापरता येतात. तुमच्याकडे हे नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही साध्या कापडानेही पुसू शकतात. पण अशा प्रकारे जर तुम्ही सगळे भांडे जे आहे ते स्वच्छ करून जर किचन ट्रॉलीमध्ये ठेवले तर नक्कीच झुरळं होणार नाहीत, कारण की किचन ट्रॉलीमध्ये झुरळं होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वस्तू कधी पण अशा साफ करूनच ठेवा. आणि नकळत आपले हात लागतातच किंवा तेलाची फोडणी वगैरे आपण देतो तेव्हा ह्या सगळ्या वस्तूंवरती तेल उडतं आणि हात चिकट होतात. अशा प्रकारे जर आपण रोजच्या रोज जर ह्या सगळ्या वस्तू पुसून घेतल्या तर ह्या रोजच क्लीन दिसतात. त्यानंतर लायटरही मी रोजच पुसून घेते, कारण की स्वयंपाक करताना आपले खरकटे हात लायटरलाही लागतातच लागतात. त्याच्यामुळे लायटरही जे आहे ते मी रोज अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घेते. त्यानंतर मी मिक्सर, ज्युसर, मायक्रोवेव्ह क्लीन करून घेते. हे सगळं काही क्लीन करण्यासाठी मी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि विम लिक्विड टाकलं आहे. हे स्प्रे करून ह्या वाईपने जे आहे ते स्वच्छ पुसून घेणार आहे. मिक्सर वापरतानाही कधी कधी होतं की आपले खरकटे हात मिक्सरच्या नॉबला लागतात,
किंवा वाटण करताना ते ओव्हरफ्लो होतं आणि ते इकडे तिकडे उडतं, तर त्यामुळे मिक्सर खराब होतं. म्हणून मिक्सर जे आहे ते मी रोजच क्लीन करून घेते, की जेणेकरून मिक्सर जे आहे ते फार पटकन साफ होतं. मिक्सरची जी वायर आहे ती पण मी पुसून घेते. ती पण जर आपण तशीच ठेवली तर ती पण चिकट होते काही दिवसांनी. त्यानंतर मी ज्युसर क्लीन करायला घेतलं. हे ते ज्युसर आहे ज्याचा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की मी नवीन ज्युसर घेतला आहे. तसं तर ज्यूस केल्यानंतर हे सगळे भांडे जे आहेत ते पाण्याने मी धुवूनच घेत असते, पण रात्रीच्या आवरण्यामध्ये परत एकदा त्याच्यावरती वाईप फिरवून घेते, कारण की धुळेही बसते त्याच्यावरती म्हणून. त्यानंतर मी मायक्रोवेव्ह जे आहे सेम त्याच लिक्विडने क्लीन करून घेतला आहे. मायक्रोवेव्ह जे आहे ते मी किचन काउंटरवरती न ठेवता सेपरेट ठेवलं आहे. ही आमची ॲक्च्युली TV ट्रॉली होती की जे आम्ही लग्नानंतर जे पहिलं काही सामान घेतलं होतं त्यातली होती, आणि ती इतकी छान निघाली. अगदी स्वस्त होती ही ट्रॉली, पण आम्हाला अजूनही त्याचा फार उपयोग होतो आणि त्याच्यामुळे किचन काउंटरवरती मला स्पेसही मिळतो आहे. त्यानंतर मी गॅस जो आहे तो हलक्या हाताने घासून घेणार आहे. आणि हो, तर तुमच्याकडे पण असा ग्लास टॉपचा जर गॅस असेल तर तो कधी पण थंड झाल्यानंतरच क्लीन करायचा आहे. जर तुम्ही लगेचच स्वयंपाक झाल्यानंतर जर त्याच्यावरती पाणी टाकलं आणि जर क्लीन करायला गेला तर ही जी ग्लास आहे ही तडकण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे कधीही गॅस पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मगच तो क्लीन करायचा. आणि गॅस क्लीन करताना हे जे गॅसचे नॉब असतात, हे जे बटन्स असतात, हे साफ करायला विसरू नका, कारण की हे पण बरेच खराब होतात स्वयंपाक करताना. त्यानंतर किचन वाईपने मी गॅस जो आहे तो स्वच्छ पुसून घेतला. स्वयंपाक करताना आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा फोडणीचं तेल जे आहे या किचनच्या मागच्या टाईल्सवरती उडतं आणि ह्या चिकट होतात. त्याच्यामुळे ह्या टाईल्स ज्या आहेत त्याही मी रोज वेळच्या वेळी क्लीन करून घेत असते, की जेणेकरून त्या अगदीच पटकन साफ होतात आणि त्याच्यासाठी वेगळा काही वेळ द्यावा लागत नाही, नाहीतर त्या खूप चिकट होतात आणि मग साफ करायला फारच जड होतं. तसेच गॅस साफ करताना गॅसच्या खाली पण जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं असतं, कारण की कधी कधी चहा ओतू जातो, दूध ओतू जातं आणि ते तसंच राहून जातं. त्याच्यामुळे गॅसच्या खाली पण व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. आणि आता जे आहे ते मी पूर्ण प्लॅटफॉर्म जो आहे तो क्लीन करून घेते. आता हा किचन प्लॅटफॉर्म यूज करताना जो मी वाईप वापरला होता तो मी साबणाने स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण की यालाही खरकटं लागलेलं असतं, अन्नाचे कण लागलेले असतात आणि आपण हा जर पाण्यानेच धुवून ठेवला तर याला दुर्गंध येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हा वाईप पण मी साबणाने स्वच्छ धुवून घेतला आणि हा धुतलेला वाईप मी किचनमध्येच असलेल्या होल्डरवरतीच ठेवते. आणि आता गॅसच्या ज्या जाळ्या काढून ठेवल्या होत्या त्याही स्वच्छ घासून घेतल्या. भांडे धुण्याची जी घासणी असते तीही मी रोजच्या रोज स्वच्छ धुवून घेते, कारण की त्यातही अन्नाचे कण राहिलेले असतात, त्याच्याने बॅक्टेरिया जमा होतात, त्याचा दुर्गंध येतो. त्याच्यामुळे ही घासणी जी आहे तीही मी रोज साफ करून घेते आणि इथे वरती होल्डरवरती ठेवून देते, की जेणेकरून त्याचं पाणी सगळं जे आहे ते निघून जाईल आणि घासणी कोरडी राहील. सगळी भांडी क्लीन झाल्यानंतर मी किचनचं जे सिंक आहे ते सिंक, तिथला नळ, टाईल्स, आजूबाजूची जागा, वायपर हे सगळं काही जे आहे ते दुसऱ्या एका घासणीने स्वच्छ करून घेते. त्याच्याने हा एरिया जो आहे तो अगदीच क्लीन दिसतो. आणि जर तुमच्या किचनमध्ये जर तुमच्या सिंकचा एरिया जर क्लीन असेल ना तर तुमचं किचन तसंच खूप जास्त क्लीन वाटतं. त्याच्यामुळे हा एरिया पण मी रोज रात्री क्लीन करते. त्यानंतर ओला वाईपने मी ह्या ज्या ट्रॉलीज आहेत त्या बाहेरून स्वच्छ पुसून घेते, कारण की स्वयंपाक करताना कधी कधी ट्रॉलीवरती काही खरकटं उडतं. तसेच कधी कधी हँडल्स वापरताना आपले खरकटे हात असतात तर त्याच्यानेही हँडल खराब होतात. म्हणून मी रोज रात्री असं सगळं काही पुसून घेते, की जेणेकरून ट्रॉलीज ज्या आहे त्या खराब होत नाही आणि पटकनच साफ होतात. त्याच्यामुळे वेगळं असं डीप क्लिनिंग करताना आपल्याला फार जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि रोजच जे आपलं जे किचन आहे ते क्लीन दिसतं.
भांडे धुताना ह्या टाईल्सवरती नेहमी खरकटं पाणी उडतं, त्याच्यामुळे मी भांडे धुतल्यानंतर नेहमी ही जी टाईल्स आहे ही पण पुसून घेते की जेणेकरून हा एरिया पण नेहमी क्लीन दिसतो. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते मी फ्रीजही पुसून घेते. तुम्ही म्हणालीस खरंच एवढं पुसत असेल का रोज? तर हो, मी पुसते, कारण की मला झुरळ होण्याची खूप भीती वाटते. त्याच्यामुळे मी रोज रात्री सगळं काही आवरूनच ठेवते. सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळे आम्ही रोज माठातलं पाणी पितो आणि रोज रात्री जे आहे ते मी माठ भरून ठेवते. तर माठातलं जे उरलेलं पाणी आहे ते मी काढून घेतलं आणि माठ दीपककडून धुवून घेतला, कारण की मला माठ फुटायची फार भीती वाटते. आणि त्यातल्या त्यात आमचं जे फिल्टर आहे तेही बाहेर आहे, तर रोज मला दीपकच मदत करतो माठ भरून द्यायला. तर अशा प्रकारे मी रोज रात्री माठ भरून ठेवते की सकाळपर्यंत छान थंडगार पाणी जे आहे ते माठामध्ये होतं. जर कधी किचनमध्ये जास्त कचरा झाला स्वयंपाक करताना, तर दुसऱ्या दिवशी मावशींची याची वाट न बघता मी रात्रीच किचन जे आहे ते झाडून घेते. इथे मी किचन प्लॅटफॉर्मच्या बाजूची जी फरची आहे ती पुसून घेते, कारण की मी जसं मगाशी सांगितलं की डाळ करताना सगळं पाणी उडालं होतं, तर ते पाणी खालपर्यंत आलं होतं आणि ही टाईल सगळी चिकट झाली होती. उद्या तर मावशी येतीलच घर साफ करायला, पण त्या येतील 11, 11:30ला, तोपर्यंत ही फरची अशी चिकट राहिली असती. तर जेव्हाही कधी असं स्वयंपाक करताना माझ्याकडून किचनची टाईल्स जी ती खराब होते तीही मी लगेचच क्लीन करते. एवढं सगळं काही करत असताना पाटीतली जी भांडी होती ती पण सुकली, तर तीही कोरडी गेली स्वच्छ कापडाने आणि ट्रॉलीमध्ये जी ठेवून दिली. जागच्या जागी जर वस्तू ठेवल्या ना तर सकाळी आपल्याला लगेचच सापडतात, त्याने आपल्या सकाळी बराच वेळ वाचतो. त्याच्यामुळे मी जी भांडी आहे तीही रात्रीच लावून घेत असते. त्यानंतर गॅसचे बर्नर आणि गॅसच्या जाळ्या ज्या आहेत त्या पण मी लावून घेतल्यात. सगळ्यात शेवटचं काम जे म्हणजे की गॅस नॉब जे आहे, गॅस कनेक्शन जे आहे ते बंद करायचं. आणि अशा प्रकारे अगदी अर्ध्या तासामध्येच माझं जे किचन आहे ते इतकं छान क्लीन झालं आहे ना, इतकं नीट अँड क्लीन दिसतं आहे. आणि अशा नीट अँड क्लीन किचनमध्ये जेव्हा आपण सकाळी उठून स्वयंपाक करायला येतो तर आपलं मन आपोआपच प्रसन्न होतं, आपल्या दिवसाची खूप छान सुरुवात होते. तर आय होप की तुम्हाला हा जो माझा किचन क्लिनिंग व्हिडिओ आहे तो आवडला असेल. तुम्हाला जर आवडला तर मला नक्की कळवा. आणि माझ्या ज्या काही टिप्स आहे, माझी जी काही किचन साफ करण्याची पद्धत आहे, जर ती तुम्हाला उपयोगी झाली तर मला त्याचा फारच आनंद आहे. आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि मीही झोपते. चला भेटूया नंतर. बाय.